उद्धव ठाकरे कुटुंबांसह युरोपला रवाना झाले असून ते 4 मे रोजी मुंबईत परतणार आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही परदेश दौऱ्यावर आहेत। ते 30 एप्रिल रोजी मुंबईत येणार आहेत। त्यामुळे दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मातोश्री परिसरात बॅनरबाजी करण्यात आली। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मराठी माणसाच्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र या, असा उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरबाजीतून एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर या संदर्भातला निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच घेतील। त्यानंतर परिस्थिती समोर येईल असं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलंय। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे। उद्धव ठाकरे मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह आहेत। ठाकरेंच्या डोक्यात नेहमी लँड स्कॅम सुरू असतो, असं आशिष शेलार म्हणाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात वाद चव्हाट्यावर आलेत। भाजपच्या नव्या पदाधिकारी निवडी विरोधात लावण्यात आलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनलेत। फॉर्च्युनर आणि पैसा असेल तर भाजपचं पद मिळतं, अशा आशयाचे बॅनर्स झळकलेत। बारामतीत पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं। बैठकीसाठी शरद पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। युगेंद्र पवारांना सुनेत्रा पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत। जिल्ह्यातील 4 माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। सिंचन भवनाबाहेर पुण्यातील पुरंदर उपसा योजनेसाठी त्या आंदोलन करणार आहेत। जलसंपदा विभागाविरोधात सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरणार आहेत। शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळी गोविंद बागेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात भेटण्यासाठी गर्दी केली आहे। यावेळी युगेंद्र पवारांचा वाढदिवस शरद पवारांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे। शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेला चुना लावला म्हणून योजना बंद झाली, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तर जुन्या पीक विमा योजनेतील निकष बदलून नव्यानं ही योजना तयार करून निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं। अजित पवारांनी त्यांच्या व्याहींना म्हणजेच रोहित पवारांच्या सासऱ्यांना एक मिश्किल सल्ला दिलाय। व्याही माझं एवढं ऐकाच असं म्हणत क्रीडाई या संस्थेमध्ये येऊन पुढे महिलांनाच अध्यक्ष करा, असा सल्लाही अजित पवारांनी दिलाय। हिंदी सक्तीवरून दादरमध्ये भाजप आणि मनसेत बॅनर वॉर पाहायला मिळाले। मनसेने शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी केली आहे। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी 4 वाजता शिक्षण मंत्री दादा भुसे पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेत हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावर सरकार फेरविचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनचा नवा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। नव्या अहवालानुसार डॉक्टर घैसास दोषी असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी 4 प्रश्न विचारल्यानंतर ससूनच्या समितीनं अहवाल बदलल्याची चर्चा होतीये। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी घैसास ईमेलवरून बाजू मांडणार आहेत। एका रात्रीत सोन्याच्या दरात 2,000वरून अधिकची वाढ झाली आहे। जीएसटी सह सोन्याचे दर पोहोचलेत 1,02,000वर। पुण्यात जैन धर्मीयांनी मोर्चा काढला। विलेपार्ले येथे जैन मंदिरात करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात पुण्यात जैन समाजाने आंदोलन केले। व्यापारी संकुलनासाठी दिलेला भूखंड सिडकोने जप्त केल्याप्रकरणी आता व्यापारी आक्रमक झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून न्याय न दिल्यास येत्या 29 तारखेपासून व्यापारी उपोषणाला बसणार आहेत। तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला ईडीचं समन्स आलंय।
येत्या 28 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। सूत्रांच्या माहितीनुसार महेश बाबू यांच्याकडे त्यांच्या बँक खात्यांची माहिती आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे। तुमची मुलगी मला द्या म्हणत शिक्षकाला गाव गुंडांकडून मारहाण करण्यात आली आहे। बंदुकीचा धाक दाखवत ही मारहाण करण्यात आली। ट्रॅक्टर देखील त्यांच्या गाडीवर घालण्यात आले। जखमी शिक्षकाच्या नातेवाईकांकडून हा आरोप करण्यात येतोय। गंभीर जखमी शिक्षकावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर हा धक्कादायक प्रकार घडलाय। तुमची मुलगी मला द्या म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आला असा आरोप या शिक्षकाच्या नातेवाईकांनी केलाय। यानंतर याच शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठं नुकसान देखील करण्यात आलंय। बाजीराव डोईफडे असं या शिक्षकाचं नाव असून या शिक्षकावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बीडमध्ये एका तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली। बीडमध्ये जाऊन नीलम गोरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधलाय। तसंच दोषींवर योग्य कारवाई होईल असं आश्वासन देखील दिलंय। जालना जिल्ह्यातील 64 पैकी 3 प्रकल्प कोरडे ठाक पडले असून 24 प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक आहे, तर इतर प्रकल्पात केवळ 19.37% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे प्रकल्पातील पाणी घटल्याने गावागावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्हा प्रशासनाकडून 26 गावे 8 वाड्यांसाठी 50 टँकर सुरू करण्यात आले आहेत। बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। लहान भावानं मोठ्या भावाला दारू प्यायला पैसे न दिल्यानं त्यांना रागाच्या भरात भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालत भावावर हल्ला केलाय। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील तापी नदीच्या काठी लागवड करण्यात आलेल्या केळी पिकाचं नुकसान झालंय। तांदलवाडीतील शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। उष्णतेमुळे केळीची खोड मोडणं, पानं गळणं, तर दुसरीकडे भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। सांगली जिल्हा परिषदेच्या विरोधात मिरज तालुक्यातील बेडक ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी कामकाजाचा निषेध नोंदवलाय। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळ येथील सिद्धनाथाच्या अष्टमी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यात्रेनिमित्त 2 दिवस विविध धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अमळनेर शहरातील झामी चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारी 10 पक्की घरं आणि 16 दुकानं अशी 26 अतिक्रमणं पालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं पोलीस बंदोबस्तात हटवली आहेत। यावेळी मध्यमवर्गीयांवर कारवाई करत मुख्य बाजारपेठेतील दुकानांना सवलत दिल्यानं नागरिक संतापलेत। बीडमध्ये तहसील कार्यालय परिसरात असलेल्या टॉवरवर चढून नागरिकांनी 3 तास आंदोलन केलं। अचानक केलेल्या आंदोलनाचे प्रशासनाची दमछाक झाली आहे। जवळगाव येथील गायरान जमिनीत होणारा सौर ऊर्जा प्रकल्प इतर ठिकाणी हलवण्याची मागणी करण्यात आली। चिपळूण नगर परिषदेच्या वतीने ईव्ही चार्जर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। काही दिवसात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या संचाचं अनावरण होणार आहे। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। वाढत्या तापमानामुळे नागपुरातील ताट्याटोपे नगरातील श्री गणेश मंदिरात बाप्पासाठी एसी लावण्यात आलाय। हिंगोलीच्या रेल्वे स्थानकात रेल्वेला आग लागल्यानं कशा प्रकारे तात्काळ आग आटोक्यात आणायची आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढायचं याची रंगीत तालीम प्रात्यक्षिक करण्यात आली। रत्नागिरीत 94 ग्रामपंचायतीतील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। यात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 32, मागास प्रवर्ग महिलांसाठी 13, तसंच नागरिकांचा मागास प्रवर्ग 13 आणि अनुसूचित जाती जमातींसाठी 5 अशा पद्धतीने रत्नागिरीच्या तहसीलदारांनी सोडत जाहीर केली। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे मळगंगा देवीच्या 3 दिवसीय यात्रेस प्रारंभ झालाय।
यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री देवीची काठी आणि पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। कोल्हापूरच्या रेंदाळ गावात पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। रेंदाळ गावामध्ये 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो। पाणी पुरवठा सुरळीत करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा नागरिकांनी दिला। बुलढाण्यातील नखगळती बाधित गावात केंद्राचं आरोग्य पथक 3 दिवस मुक्कामाला असणार आहे। मात्र केस गळती निदान झालं मग नवीन संशोधन करून नखगळतीबाबत काय दिवे लावणार आहेत, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी विचारला। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो ग्रामपंचायतींच्या मुदत संपणार आहेत। त्यासाठी मालेगाव, येवला, नांदगाव, चंदवड तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। येवल्यात एका धाब्यावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकच्या केबिनमध्ये चालकानं गळफास घेतलाय। त्याची ओळख अद्यापही पटलेली नाही। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगावात एक घर सोडून एक अशा पद्धतीने अनेक ग्रामस्थांना किडनीचे विकार जडलेत। गेल्या 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली। पाण्यात दोष असल्यामुळेच किडनीचा विकार जडल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे। महापालिकेकडून बांधण्यात आलेला राजाराम पूल तो फन टाइम पर्यंतचा उड्डाण पूल अखेर पुढील आठवड्यात सुरू होणार आहे। रायगडमध्ये अवैध मासेमारी करणं महागात पडलंय। मत्स्य विभागाने ड्रोनद्वारे टेहाळणी करत 63 जणांवर कारवाई केली। त्यांच्याकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। कांदा निर्याती बाबतीत केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाचा फटका यावर्षी कांदा निर्यातीला बसलाय। यंदा कांदा निर्यातीत 10% घट झाली आहे। त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी शासनाला तब्बल 380 कोटींच्या रुपयाच्या विदेशी चलनाला मुकावं लागले। मागील 6 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे। तापमानाच्या पाऱ्यानं 40शी ओलांडली। त्यामुळे माणसांसह प्राण्यांनाही उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात। म्हणूनच सिद्धार्थ उद्यानातील वाघोबांना अंघोळ घालण्यात आली। रायगडच्या आंबेनळी घाटात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला। बिबट्या रस्ता ओलांडून डोंगर भागाकडे जाताना एका दुचाकी स्वाराने बिबट्याला मोबाईलमध्ये कैद केलंय। श्रीरामपूर शहरातील नेहरू भाजी मार्केट चौकात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी मागणी शिवप्रेमींकडून गेल्या 40 वर्षांपासून केली जात होती। ही मागणी आता पूर्ण झाली असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुतळा उभारणी कामाचा शुभारंभ करण्यात आलाय।